झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातनं काढलं, हे काँग्रेसने टाकून दिलं. मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो. अहो रेवन्नासारख्या म्हणजे तुम्ही प्रचारात जाता आणि माननीय मोदी म्हणतात की यांना निवडून द्या म्हणजे मला बळ मिळेल. कोणतं बळ मला समजत नाही हो, खरं वाईट वाटतं मला. आणि कसं आहे, स्वामी विवेकानंद असतील किंवा केदारनाथ असतील, अरे पूजा अर्चा इंदिरा गांधींनी पण केल्यात, आम्ही केल्या, काही बिघडत नाही. पण ते मतदानाच्या दिवशी दाखवणं, मला तुम्ही सांगा ना, ते आता आयोग काय करते जाऊ द्या हो, पण जनतेला काय वाटतं की मतदानाच्या दिवशी तुम्ही गुहेत बसलेला आहात. मला फार भाजप यंत्रणांचा गैरवापर करते हे सातत्यानं म्हटलं जात आहे. उल्हास पवारांच्याही मुद्द्यांमध्ये तोच मुद्दा पुन्हा पुन्हा येताना पाहायला मिळतोय. विश्वासजी, हा यांचा अतिशय आवडता एक लंगडा डिफेन्स आहे की मी शासकीय यंत्रणेचा उपयोग करतो. मला सांगा, आपला देश खरोखर इतकं लेचापेचा आहे का हो? आपल्या देशामध्ये सुप्रीम कोर्ट नाही का? आणि शासकीय यंत्रणेचा असा उपयोग जर खरोखर झाला असता तर सुप्रीम कोर्टाने आम्हाला जगू दिलं असतं का? मग यामध्ये तुम्ही चुका करायच्या. आणि आपण स्टॅटिस्टिक्स देखील दिलेलं आहे